मालवणात छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी आज महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी एक भव्य असं आंदोलन आयोजित केलेलं होतं आणि आज मुंबईत हे आंदोलन जे आहे हे संपन्न झालेलं आहे। मात्र सिंधुदुर्गचे जे स्थानिक आमदार आहेत वैभव नाईक ते आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारणार आहोत ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच नव्हे पण जनमानसात सुद्धा या प्रकरणावरून एक रोष पाहायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन नतमस्तक होऊन माफी मागितल्याचं म्हटलेलं आहे, परंतु तरीही आम्ही पाहतोय विरोधक आक्रमक होतोय। नेमकं काय मागणी आहे आता आणि पुढे काय होणं गरजेचं आहे? खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्ध्वस्त झाल्यानंतर ज्या पद्धतीने भ्रष्टाचार करून तो लपवण्याचा प्रयत्न सरकार करतंय आणि त्यामुळे जनतेमध्ये रोष आहे। प्रधानमंत्र्यांनी जरी माफी मागितली तरी जनतेचा रोष कमी झाला नाही हे आजच्या मोर्चावरून दिसून आलंय। खरं तर ह्यांना प्रश्न विचारायचे नाहीत, भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रश्न विचारायचे नाहीत, आंदोलन करायचे नाहीत। आंदोलन केले तर आज आपण बघितलं असाल की पोलिसांनी आंदोलनाला सुद्धा परवानगी नाकारली होती आणि तरी पण लोक पेटून या ठिकाणी उठलेले आहेत। खरं तर हा रोष आता कुठल्या पक्षापुरता राहिला नाही, तर हा रोष आता महाराष्ट्राच्या अस्मितेचा रोष आहे आणि निश्चितपणे हे आता सरकार घालवल्याशिवाय हा रोष थांबणार नाही। कारण भ्रष्टाचारी सरकारने ज्या भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उद्ध्वस्त झालं त्या भ्रष्टाचारानं आता सत्तेच्या बाहेर घालवल्याशिवाय हा रोष थांबणार नाही। आम्ही पाहिलं ज्या दिवशी पुतळा पडलेला होता त्याच्यानंतर आदित्य ठाकरे आले, दोन्ही विरोधी पक्ष नेते आलेले आहे मालवणात आणि त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही तिथे जाऊन पाहणी करणार होता त्यावेळेस नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांनी सुद्धा तुमच्या विरोधात भलं मोठं आंदोलन केलं आणि एक प्रकारे तणावाची स्थिती निर्माण झालेली होती। एकूणच ह्या सगळ्या प्रकरणात माफी मागितल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीनं जर स्थानिक पातळीवरती कुठंतरी एक आणखीन यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो असं आपल्याला वाटतं का? खरं तर हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्णपणे ज्या पद्धतीने उभारला होता, खरं तर पुतळा नौदलाचा कार्यक्रम नौदलाचा 6 महिने आधी ठरला होता आणि त्यानंतर छत्रपतीचा महाराजांचा पुतळा उभारायचा असं या ठिकाणी ठरल्यानंतर त्याच्या आधीच पुतळा बघितलेला होता। म्हणजे हा पुतळा त्याच्यासाठी बनवला नंतर आधी बनवलेला पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आला आणि त्यामुळे हा सगळा जो ज्या पद्धतीने सरकार आज नेव्हीकडे ढकलतंय। खरं तर पुतळा बांधला कोणी म्हणतायत, नेव्हीने बांधलाय म्हणतायत, मग नेव्हीने कंप्लेंट केली पाहिजे ठेकेदारांवर किंवा नेव्हीने ज्यांनी कोणी पुतळा बांधला त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे किंवा सरकारने नेव्हीवर हे केलं पाहिजे, FIR दिला पाहिजे। परंतु असं न करता खरं तर या पुतळ्यामध्ये नेव्हीचा कुठलाही हे नाही, परंतु ज्यांनी पुतळा बनवायला आपटेंना दिला, आपटेंच्या मागे कोण आहे? कारण आज एवढा महाराष्ट्रामध्ये रोष असून सुद्धा प्रधानमंत्र्यांनी माफी मागून सुद्धा आज आपटे 8व्या दिवशी सुद्धा मिळत नाहीत। ही खरं तर पोलिसांच्यावर कोणता तरी दबाव आहे। आपण बघताय की सगळ्याच प्रकरणात बदलापूर प्रकरणामध्ये असून देत किंवा कालच्या राणेंच्या जी आक्षेपार्थ विधान आहेत, घरात घुसून ठार मारीन, ह्याच्याबद्दल पोलीस फक्त बघायची भूमिका घेत आहेत। पोलिसांवर सरकारचा दबाव आहे। गृह खातं या ठिकाणी कोणाच्या तरी सागर बंगल्यावर बॉस बसला या भूमिकेतनं प्रत्येक भाजपचा कार्यकर्ता काम करत आहेत आणि आपल्याला माहिती असेल की काही महिन्याभरापूर्वीच जे देवेंद्र फडणवीसने विधान केलं होतं की ठोकून काढू म्हणून आणि त्या विरोधात तंतोतंत वापरात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता करतोय आणि त्यामुळेच महाराष्ट्रातली ही परिस्थिती आहे ती पूर्णपणे खराब झाली आहे। परंतु या ठिकाणी आजच्या आंदोलनात सुद्धा परवानगी नव्हती। परवानगी नसताना सुद्धा तुम्ही या ठिकाणी गेटवे ऑफ इंडियापर्यंत पोहोचला। स्वतः उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, हे या आंदोलनामध्ये सहभागी झाले। काय वाटतं याचा कुठेतरी फायदा राजकीयदृष्ट्या होणार आहे का? कारण विरोधक सातत्यानं आरोप करतायत की फक्त आणि फक्त हा एक राजकीय स्टंट आहे आणि महाराजांच्या अस्मितेचा वापर हा राजकारणासाठी केला जातो। खरं तर आपण बघितलं असाल की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उद्ध्वस्त झाल्यानंतर ज्याप्रमाणे जनतेत रोष आहे तो रोष आम्ही रस्त्यावर पण दाखवायचा नाही, लोकांमध्ये पण दाखवायचा नाही। ही कुठली मोंगलाई? जर आमच्या लोकांच्या मनामध्ये रोष आहे तो खरं तर विरोधी पक्षांनी त्यावेळी बोट दाखवलं पाहिजे, विरोधी पक्षांनी त्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली पाहिजे। परंतु सरकारचं आज बघितलं असेल की त्या प्रति आव्हान आज भारतीय जनता पार्टीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रति आव्हान करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना प्रतिसाद मिळणार नाही। कारण आज अनेक लोक ह्या पुतळ्याच्या विद्रोपीकरणानंतर अनेक लोकांनी भाजपच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे त्याला पाठिंबा। आज आमच्या मोर्चाला कोणी न बोलवता सुद्धा हजारोच्या संख्येने लोक आलेत आणि ज्या मुंबईतनं एखाद्या गोष्टीची सुरुवात होते त्या मुंबईतनं आज या गोष्टीची सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे ही आता सरकारला उलथवल्याशिवाय ही आता गोष्ट थांबणार नाही।
परंतु आरोप वैयक्तिक तुमच्यावरती सुद्धा होत आहेत. निलेश राणे यांचं म्हणणं आहे की तिथल्या सुशोभीकरणाचं काम जे आहे हे वैभव नाईक यांनी यांच्या कार्यकर्त्यांना दिलेलं होतं. यावरती तुमचं काय स्पष्टीकरण? खरं तर मी सांगितलंच की मीच खरं पहिल्यांदा काढलं की सुशोभीकरणाचं काम हे 8 पार्टमध्ये विभागलं गेलं आणि हे विभागल्यानंतर काय खरं तर एखादं काम 25 लाखाच्या खालती काम असेल तर त्याला ई टेंडर होत नाही आणि त्यामुळे हे खातं कोणाकडे होतं, हे सगळं करत कोण होतं? बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी किंवा बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करण्यासाठीच ही कामं विभागली गेली आणि त्यामुळेच या कामाचं खरं तर काम जे निकृष्ट झालं ते ह्याच्यामुळेच. आपण स्वतः बघितलं असाल की कालच्या म्हणजे त्या राडाच्या वेळी सुद्धा बुरुजाचे दगड पडत होते, म्हणजे केवढं निकृष्ट काम आहे. खरं तर याच्यामध्ये कोणाचे आरोपी आहेत, कोणी काम केलं आहे हे खरं तर पोलिसांनी बघितलं पाहिजे. आज सत्ताधाऱ्यांची कामं विरोधी पक्षातले देऊ शकतात काही लोक, त्यामुळे ही कामं त्यांच्याच लोकांनी घेतली, त्यांच्याच बगलच्या व्यक्तीने घेतलीत. आपटेंचा फोटो आता ह्यांच्या भावाबरोबरच आहे, जे कणकवलीचे आमदार आहेत त्यांच्या आपटेचे 4-5 वर्षापूर्वी संबंध आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी खरं तर आमच्या पोलिसांकडनं प्रशासनाकडनं अपेक्षा नाही, परंतु लोकांना या खऱ्या भूमिका कळल्या पाहिजेत. त्यासाठी आम्ही वेळोवेळी कागद दाखवत आहोत आणि आम्ही पर्दाफाश काही गोष्टींचा करणार आहोत. शेवटचा प्रश्न, फक्त आता यामध्ये मालवणपासून सुरू झालेलं आंदोलन हे मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया पर्यंत येऊन थांबलेलं आहे. अजूनही शोध सुरू आहे आपटेंचा. त्याचबरोबर पोलीस असेल किंवा नेव्ही असेल ते त्यांच्या परीने या संदर्भात चौकशी करतात. याच्या पुढचं पाऊल काय? आता पुढे काय करणार? नाही, खरं तर आता आपटेनं जोपर्यंत अटक नाही होत तोपर्यंत आपटेंच्या पाठी कोण आहे हे समजणार नाही. त्यामुळे आपटेनं अटक झाल्यानंतर आपटे जे सांगतील, कारण आपटेंना कोणाचा तरी हातभार असल्याशिवाय आपटेंना एवढं काम मिळणार नाही, आपटेंना एवढे दिवस बेपत्ता होणार नाहीत आणि त्यामुळे आपटेंच्या पाठी कोणचा हात आहे हे समजल्याशिवाय हे ठरणार नाही. परंतु शिवसेनेचं किंवा महाविकास आघाडीचं किंवा महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींचं आंदोलन आज सुद्धा मनोज जरांगे पाटील सुद्धा त्या ठिकाणी गेले, त्यांनी सुद्धा या गोष्टीचा संताप व्यक्त केला आहे आणि त्यामुळे जोपर्यंत हे मिळत नाहीत, आरोपी मिळत नाहीत, खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन महाविकास आघाडीच्या तर्फे चालूच राहील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर जोपर्यंत शिल्पकार आपटेंच्या मागे खरा सूत्रधार कोण हे सापडत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचे सर्व नेते अशाच पद्धतीने या विषयावर आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतील. कॅमेरा पर्सन सचिन सावंतसोबत ऋत्विक भालेकर, मुंबई तक.